काय नाही साहेब, दुधीची झाली आज. मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की जाहीरनाम्यामध्ये सांगतात शिवछत्रपतींचं आम्ही तिथे स्मारक करू म्हणून. लाजीरवाणी गोष्ट कुठची बघा, लाजीरवाणी. बाकीचा इतिहास तर राहू देत, पाठ्यपुस्तकामध्ये अजून टाकला नाही तो नाहीच टाकला. काँग्रेसच्या काळामध्ये घोषणा झाली होती, काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस आणि एनसीपीचं राज्य होतं त्यावेळेला सांगितलं होतं की समुद्रामध्ये आम्ही शिवछत्रपतींचं स्मारक उभं करू. ते गेले, त्याच्यानंतर हे आले, यांनी यांच्या जाहीरनाम्यात टाकलं की आम्ही शिवछत्रपतींचं स्मारक करू. मग नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस असे जाऊन त्यांनी कुठेतरी समुद्रात काहीतरी टाकलं, फुलं बिलं काहीतरी टाकली. परवा दिवशी कुठेतरी भिवंडीला मी म्हटलं परत नेलं तर जागा पण दाखवता येणार नाही ना, कुठे टाकली फुलं. आणि या नुसत्या घोषणा होतात की आम्ही अशा प्रकारचं स्मारक उभं करू आणि अशा प्रकारचा पुतळा उभा करू. महाराष्ट्रात फक्त अगोदरचं सरकार आणि हे सरकार घोषणा करत राहिलं. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा 3000 कोटी रुपये खर्च करून पुतळा उभा देखील त्यांनी करून टाकला, पण आमच्या महाराजांचा पुतळा उभा राहत नाही अजून. त्यांना त्यांच्या माणसांची जशी आठवण होते किंवा तो इतिहास त्यांना जपावासा वाटतो. अहो, आमचा इतिहास तर केवढा मोठा, ज्यांच्या नावाने आमचा महाराष्ट्र ओळखला जातो त्या शिवछत्रपतींचा पुतळा हा फक्त नुसता निवडणुकीचं नाटक आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त तुमच्या तोंडाला पानं पुसणं एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला आहे विषय. मी ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्याच वेळेला मी म्हटलं होतं, तेव्हापासून मी आजपर्यंत म्हणतोय पुतळे उभे करू नका. आमच्या शिवछत्रपतींचं खरं जर काही स्मारक करायचं असेल ना तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ना ते उत्तम रीतीने पहिल्यासारखे उभे करा. कितीही खर्च लागला तरी चालेल, पण ते पहिले गडकिल्ले उभे करा. अहो, आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता. तिथे इतिहास कळला पाहिजे आमचा. एवढं जर राज्य आम्ही केलं भूमीवरती, अनेक लोकांना माहिती पण नसतं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला प्रश्न पडला होता की मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले, मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले म्हणजे काय केलं. तर आता जिकडे पाकिस्तान आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला तिकडे अटक नावाचा किल्ला आहे, अटक. त्या किल्ल्यावरती आमचा भगवा लागला. तिथपर्यंत मराठी तिथपर्यंत पोहोचले. एवढा मोठा इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगत नाही आहोत, जगाला ओरडून सांगत नाही आहोत, त्याची काही स्मारकं तयार करत नाही आहोत. इतिहासाची स्मारकही उभी करता येत नाहीयेत आम्हाला, शहरं उभी करता येत नाहीयेत आम्हाला, माणसं उभी करता येत नाहीयेत आम्हाला, आमचे तरुण उभे करता येत नाहीयेत. निवडणुकीला येतात आणि नुसते थापा मारतायत. मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्हाला सांगतायत की तरुण इथे उभे राहतील म्हणून. कुठे राहिले तरुण उभे? कसलं मेक इन इंडिया? आमचा एक तरुण पोरगा यादव नावाचा, काय नाव आहे यादवचं? अमोल यादव. मी लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला त्याची मी ती फिल्म पण दाखवली होती. अमोल यादव नावाचा मुलगा ज्याने विमान बनवलं. विमान बनवल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे गेला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री बोलले वा वा वा. ठाणे जिल्ह्यामध्ये तुला मी इतकी इतकी एकर जमीन देतो हा प्रकल्प करण्यासाठी म्हणून, मेक इन इंडियाच्या नावाने. अनेकदा हेलपाटे खाल्ले, जमीन बिमीन काही मिळालं नाही. तो मुलगा अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेतल्या लोकांनी त्याला त्याचा पुढचा प्रयोग करण्यासाठी जागाही दिली आणि पैसेही कबूल केले.
आमचा मराठी मुलगा, आमच्या महाराष्ट्रातला मुलगा, म्हणजे आम्ही इतिहासही नाही सांगत. आम्ही इतिहास तो जो होता त्याचा आम्ही उभा पण नाही करू शकत. पाठ्यपुस्तकात आम्ही टाकूही नाही शकत. आम्ही माणसं आमची उभीही नाही करू शकत. आमचा आज शेतकरी बांधव जवळपास यवतमाळवरनं आता सकाळी माझी सभा होती, तिकडनं मी इकडे आलो. आमचा यवतमाळ जिल्हा अख्खा जिल्हा आज प्रसिद्ध कशासाठी आहे तर सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा, शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून आमचा जिल्हा प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्हा ही आमची ख्याती. आत्महत्या करणार. परवा दिवशी तर मुख्यमंत्र्यांची सभा असताना त्याच्या काही तास अगोदर एका शेतकरी बांधवांनी वय वर्ष 35 येणार तर आपलंच सरकार असा भारतीय जनता पक्षाचा टी शर्ट घातला आणि आत्महत्या केली. मला खरंच समजत नाही. मी आता हे सगळे मतदान वगैरे सगळ्या गोष्टी होत आहेत तिकडे, आज केंद्रामध्ये तिकडे परत बहुमत आलं, 300च्या वरती जागा निवडून आल्या. हे सगळं जे काही मतदान होत आहे, या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग देश खाली 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 खात जातोय. माझं राज्य खाली 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 का जातंय? ज्यांच्या हातामध्ये जर बहुमत दिलेलं आहे, मग बहुमत दिल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी का नाही करता येत आहेत, चांगल्या गोष्टी का नाही होत आहेत? आता मे महिना संपला, मे महिन्यामध्ये दुष्काळ पडला, आता पाऊस 200% पाऊस पडला तर पूर आले. आता परत 2 महिन्यानंतर बघा परत दुष्काळाला सुरुवात होईल. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये सिंचनावरनं अख्खा महाराष्ट्र बोंब मारत होता आणि म्हणून सत्ता बदल झाला, आज सिंचनाच्या नावाने पुन्हा बोंब आहे ह्यांच्यापर्यंत सत्तेमध्ये. मला खरंच कधी कधी समजत नाही आम्ही भाषण का करतोय, तुम्ही का ऐकताय, तुम्ही कशासाठी येताय, तुम्ही का मतदान करताय? 5 वर्षात एकदा येणारा हा टाइमपासचा एक काहीतरी, जसं गणेशोत्सव येतात, इतर गोष्टी येतात, ते तरी धार्मिक असतात, भावनेचे असतात. ह्यात तर काय मिळतं मला काही कळतच नाही. सगळे येणार, आपले ओत ओत पैसे ओतणार आणि धमाल मजा चालली आहे. माझ्या समोर आज जो तरुण बसलेला आहे, तुमच्यापैकी नोकऱ्या करणारे किती जण आहेत? हात वर करा. नोकऱ्या करणारे किती जण आहेत? हात वरती करा. मी लग्न झाले का नाही झाले विचारलं नाही तुम्हाला. आज या देशातला कोणता तरुण आहे, कोणता माणूस आहे जो खात्रीने सांगू शकतो की त्याची नोकरी राहील याची? आज तुमच्या टेल्कोमध्ये प्रॉब्लेम सुरू झालाय, उद्या टेल्कोमध्ये लोक कमी होणार. ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणजे आज पुण्यामध्ये जिकडे जिकडे सगळ्या ठिकाणी पसरलेली आहे, देशभर पसरली आहेच, परंतु आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तर सर्वाधिक पसरलेली आहे. जवळपास 10 लाख लोक यातनं कमी होणार आहेत. 10 लाख लोक गुणिले 4, परिवारातली 4 माणसं पकडा, म्हणजे 40 लाख लोकांनी काय करायचं? हे मी फक्त तुम्हाला एका उद्योगाबद्दल बोललो. मला खरंच कधी कळत नाही की ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्यावेळेला गेले आणि नरेंद्र मोदी ज्यावेळेला आले, सगळं व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होतं. ऑटो पायलट वरती बसले असते तरी सगळं चाललं असतं. कोणी सांगितलं हातात स्टेअरिंग घ्यायला? बसून राहायचं, आपलं एक बटन दाबलं, ऑटो पायलटचं चाललंय, विमान चाललंय, बाकीच्या गोष्टी इतर गोष्टी करता आल्या असत्या. पण एक निर्णय घेतला त्यांनी, नोटबंदीचा एक निर्णय घेतला आणि दुसरा जीएसटीचा निर्णय घेतला. आणि या 2 निर्णयानंतर हे सगळं प्रकरण खाली 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 यायला लागलं.
बाबांनो, तुम्हाला माहित नाहीये, आज हे चॅनलवाले दाखवत नाहीयेत. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत नाहीयेत. हे नाही यांचे मालक. पण देशभर आज नशिबाने हा आज सोशल मीडिया नावाचा एक प्रकार आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला त्या काय व्हॉट्सअपवरती क्लिप्स बघायला मिळतात. देशभरामध्ये काय काय गोष्टी सुरू आहेत, काय आक्रोश सुरू आहे हा बघायला मिळतो. राज्यात काय आक्रोश सुरू आहे तो ऐकायला मिळतो. पण मी तुम्हाला सांगतो, देशभर भीषण परिस्थिती आहे. ज्या वेळेला ही नोटबंदी झाली त्याच्यानंतर बरोबर 10 दिवसानंतर माझं भाषण झालं होतं या नोटबंदीवरती. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की हा निर्णय जर फसला नोटबंदीचा तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. पुढे काय, पुढे चित्र दिसतंय तुम्हाला. हे सगळं कशातनं होतं, जे मी माझ्या सभांमधनं मी वारंवार सांगतो, हे सगळ्या गोष्टी कशातनं होतात, हा निर्णय कशातनं होतात. तिथे त्या मेट्रोसाठी म्हणून तुम्हाला मुंबईला ती झाडं कापून टाकली, 2700 झाडं कापून टाकली. पंतप्रधानांच्या मनामध्ये आलं की मुंबईपासून अहमदाबादपर्यंत बुलेट ट्रेन सुरू करायची. आत्ता रेल्वे सुरू आहे तिथे. मुंबईतून अहमदाबादला रोज रेल्वेच्या गाड्या जात आहेत. जवळपास 45% रिकाम्या जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांना वाटतंय बुलेट ट्रेन सुरू केली पाहिजे. कोण जाणार आहे? 1,10,000 कोटीचं कर्ज काढतोय आपण त्याच्यासाठी. कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही. याचं कारण बहुमतात आहेत. या बहुमतामध्ये असलेली जी लोक असतात ना, जी सरकारं असतात ना, हे किती बहुमतामध्ये जरी असले तरी यांना वटणीवरती जर आणायचं असेल ना तर त्याच्यासाठी एक तगडा विरोधी पक्ष लागतो. जे तुमच्या आज मनामध्ये आहे, जे आज महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे की आमच्या मुलांनी काय वाचलं पाहिजे, आमच्या मुलांनी काय शिकलं पाहिजे, आमच्या मुलांनी कोणते उद्योग केले पाहिजेत, आमच्या मुलांनी कुठे नोकऱ्या केल्या पाहिजेत, कशा प्रकारचा उद्योग आला पाहिजे, इथे उद्योग का नाही येत आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्यावरती नेहमी शिक्का मारतात अनेक लोक. राज ठाकरे हा मराठी करतो, हा प्रांतीय आहे, जातीय आहे. जातीय बोलणार नाहीत, मला प्रांतीय म्हणतात. मी तुम्हाला प्रांतीय याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपापल्या प्रांताचा कसे लोक विचार करत असतात त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता मला असं वाटतं विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते. आणि विलासराव मुख्यमंत्री असताना विलासरावांकडे एक दाक्षिणात्य एक IAS अधिकारी होते. त्यावेळेला BMW नावाची गाडी असते माहिती आहे ना. त्या BMW नावाची जी गाडी आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लांट टाकायला आले होते. महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करायला आले होते. BMW इतकी मोठी कंपनी, मर्सिडीज आली परंतु BMW पण येत होती, आपल्या महाराष्ट्रात येत होती. विलासराव देशमुखांनी काहीतरी कुठेतरी जायचं होतं त्यांना. म्हणून त्या अधिकाऱ्याला सांगितलं, IAS अधिकाऱ्याला सांगितलं की जरा ते आलेत, BMW ची लोक आलेत, जरा त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्यांना जी लागेल ती मदत करा. ते सगळे लोक आले, बसले, त्यांनी बसवलं आणि त्यांना काय काय गोष्टी हव्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या आहेत ती त्या BMWच्या सर्व लोकांनी, त्यांच्या शिष्टमंडळांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. सांगायला जसं सुरुवात केली त्यांनी, त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्याने त्याला पहिल्या गोष्टीपासून, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, पहिल्या गोष्टीपासून त्यांनी सांगायला सुरुवात केली, होणार नाही, मिळणार नाही, करता येणार नाही, जमीन देता येणार नाही, त्याला खूप वेळ लागेल, अशा प्रत्येक गोष्टीला त्यांनी नाही 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 उत्तर दिली. थोड्या वेळानंतर त्यांची बैठक संपली, मीटिंग संपली, ते उठले, सगळेजण निघाले. त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी
त्याच्या तामिळनाडूमधल्या एका त्याच्या बरोबरच्या सहकार्याला, तिकडच्या IAS अधिकाऱ्याला सांगितलं की मी आत्ताच इथून BMWची माणसं घालवली आहेत, ही त्यांची नावं, हे त्यांचे नंबर, आत्ताच्या आत्ता फोन कर आणि त्यांना ताबडतोब तिकडे बोलून घे. बाबांनो, तो BMWचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला. प्रत्येक जण आपलं राज्य, आपलं प्रांत, आपली भाषा, आपली माणसं यांच्यासाठी झटत असतात. महाराष्ट्र सोडला तर आमच्याकडे मराठी भाषा टिकावी याच्यासाठीही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. आमच्याकडे महाराष्ट्राचा इतिहास टिकावा याच्यासाठीही काही होत नाही. आमच्याकडे शिवछत्रपतींचा इतिहास जपावा याच्यासाठीही काही होत नाही. नुसती सरकार येत आहेत, सरकार जात आहेत, निवडणुका येत आहेत, बटणं तुम्ही दाबताय, माणसं निवडून येत आहेत, उपयोगाला काही नाही. 5 वर्षांनी परत निवडणुका. तुम्ही नोकऱ्या करताय, उद्योगधंदे बंद होत आहेत, नोकऱ्यांमधून तुम्हाला बाहेर काढलं जाते, पुन्हा नवीन तरुण पोरं उभी राहत आहेत, नवीन तरुण मुली उभ्या राहत आहेत, त्यांना नोकरी करायची आहे, उद्योगधंदे नाहीत, आवासून उभे आहेत. या पुणे शहरामध्ये आणणार होते ना ते, काय ते किती किती महाराष्ट्रामध्ये का देशामध्ये, महाराष्ट्रात किती आणणार होते त्या सिटी, काय ती स्मार्ट सिटी किती आणणार होते महाराष्ट्रात? 10. काय झालं होतं स्मार्ट सिटीचं? हे जे आता घराघरामध्ये जे पाणी शिरलं लोकांच्या, ती स्मार्ट सिटी, जी 7-8 हजार वाहनं जी वाहून गेली, ती स्मार्ट सिटी. नक्की काय चाललंय? तुम्हाला गोष्ट सांगतो, नाशिक शहरामध्ये आपण जी कामं केली, महानगरपालिकेच्या मार्फत जी कामं केली ना, त्याच्या अगोदर एवढी कामं झाली ना, पुढे होतील त्यांच्याकडनं अजून. आपण आलो तरच होतील. परंतु ती कामं नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये दाखवली गेली. नवीन कुठची कामं नाही दाखवली गेली, ती कामं दाखवली गेली. हे या सगळ्या घटना घडतात का माहितीये? मी रागाने गोष्टी बोलतो, द्वेषाने गोष्टी बोलतो, राग येणं, मला राग येतो याचं कारण ह्या सगळ्यांनी तुम्हाला जोखलंय. तुमची मापं काढली आहेत सगळ्यांनी, काही नाही करू शकत आहे. थंड पडणारी माणसं आहेत ही. त्यांच्या मनगटातली आग निघून गेलेली आहे, ताकद निघून गेलेली आहे. हे काही नाही करू शकत. हे असेच दुसरे शेळपटासारखे बसून राहणार. यांच्यासमोर नवीन नवीन जाहीरनामे येणार, आम्ही जाहीरनामे फेकू. मतदानाच्या दिवशी मतदान करतील, मतदानाच्या 2 दिवस अगोदर आम्ही पैसे फेकू, दारू वाटू, संपलं. आमचं मतदान झालं. तुम्ही त्याच्यानंतर जगा, मरा, काही करा. मला खरंच या गोष्टींचा राग येतो की तुमच्या हातामध्ये सत्ता मिळाल्यानंतर, माझ्या हातामध्ये जर 5 वर्ष ते नाशिकची मिळाल्यावरती, मी जर नाशिकमध्ये एवढ्या, त्या नाशिक शहरामध्ये जर मी एवढ्या गोष्टी करू शकतो, राज्याची सत्ता हातात आल्यावरती काय काय गोष्टी करता येतील. पण आजची परिस्थिती आणि आजची स्थिती ही सगळी पाहता, आजची खरी गरज ही महाराष्ट्राला आज एका प्रबळ, एका सक्षम, कोणाही समोर घरंगळत न जाणाऱ्या एका विरोधी पक्षाची आहे. ती विरोधी पक्षाची भूमिका घेऊन मी आत्ताच्या या विधानसभेला मी तुमच्या समोर आलेलो आहे. या लोकांना कोणीतरी प्रश्न विचारले पाहिजेत की हे अजूनपर्यंत होत का नाहीये, या गोष्टी का नाही घडत आहेत. जे काँग्रेसचे कोणी होते ते कोणते विखे पाटील विरोधी पक्ष नेते, ते भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते ते गेले भाजपमध्ये. पुन्हा परत राज्य तुमच्यावरती तीच मंडळी करणार, पुन्हा त्यांना तेच लोक देऊन. मला लोक निवडून कशी देतात त्याच लोकांना मला हे पण कळत नाही. बहुमताबद्ध या
ही सगळी लोक ज्या वेळेला निवडून येतात तुमच्या डोक्यावरती बसतात. म्हणून मी आता ज्यावेळेला लोकसभेचा ज्यावेळेला निर्णय लागला ना, तो निर्णय लागल्यावरती माझी फक्त एका शब्दातली प्रतिक्रिया होती, एका शब्दातली, अनाकलनीय. समजत नाही हे काय झालं. परंतु तो जो रेटा आहे, तो रेटा जर समजा तो तुम्ही लावलात, मी या तुमचं आता जे तुम्ही बोललात ना ईव्हीएम आणि ते व्हीव्हीपॅट, ह्याच्यासाठी मी भांडलो. सगळ्या राजकीय पक्षांना मी सांगितलं होतं की निवडणुकीवरती आपण बहिष्कार टाकू. अख्ख्या जगाला कळू देत की इतक्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये विरोधी पक्ष निवडणुकीवरती बहिष्कार टाकतोय. हे एकदा जगाला कळू देत. कोणी तयार झाले नाहीत. का झाले नाहीत कल्पना नाही. मग माझे सगळे सहकारी म्हणाले की आपणच एकटा बहिष्कार टाकून काय होणार आहे. मग काही जण म्हणाले की नाही, त्यावेळेला लोकसभेला नरेंद्र मोदींच्या समोर कोणी पर्यायच नव्हता, त्यामुळे मग तिकडे नरेंद्र मोदी निवडून आले, विधानसभेला तसं काही होणार नाही वगैरे, अशा अनेक गोष्टी माझ्यासमोर येत जातात. आणि मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की निवडणूक लढवायची. पण निवडणूक का लढवायच्या, तर या सरकारला धारेवर धरण्यासाठी म्हणून ही निवडणूक लढवणं गरजेचं आहे. आज या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी ही निवडणूक लढवणं गरजेचं आहे. आज हे जे माझे सगळे शिलेदार आहेत ना, कुठे गेला अजय, कुठे गेला आमचा किशोर, कुठे आहे सुहास, कुठे आहे, हा या. हे काय देखावा म्हणून नाही उभे केलेत. तुमचा आमचा अजय घ्या, आमचा किशोर घ्या, आमचा नेमण घ्या, आमच्या ताई घ्या, या सर्वांच्या पोटामध्ये एक आग आहे, मनामध्ये एक राग आहे. ही जी सगळी माझी जी सगळे जेवढे सहकारी आहेत ना महाराष्ट्रामध्ये उभे केलेले सगळे सहकारी, हे मला तुमच्या मनातली जी आग, तुमच्या मनातला जो राग, तो विधानसभेत उमटवण्यासाठी म्हणून मला हे पाठवायचे आहेत. मला एक प्रबळ सक्षम असा एक विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये आता या क्षणाला उभा करायचा आहे. पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. मला कळतच नाही, त्यांना हेही अजून कळत नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढतायत. त्या दिवशी म्हटलं होतं ना मी, कुठच्या तरी माझ्या पहिल्या सभेमध्ये कुठेतरी म्हटलं होतं मी, निवडणुकीच्या अगोदर काय लावला होता सूर, आता यापुढे आम्ही एक हाती भगवा फडकू. भाजप बरोबरची आमची इतकी वर्ष सडली, नंतर म्हटलं मग 124 वर का अडली. एवढ्या मोठ्या एका शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये एक जागा देत नाहीत. काय करून ठेवलंय, काय लाचार. त्यानेच हे होतं. माननीय बाळासाहेब जर समजा आज असते ना, कोणाची हिंमत नसती झाली अशी करायची. माझ्या बरोबर पण हिंमत नसती झाली. असो, परंतु आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे हजर झालेला आहात. ही निवडणूक येणारी ही महत्वाची निवडणूक आहे. अत्यंत काय म्हणू आपण त्याला, अशा वेळेला ही निवडणूक आहे की ज्या वेळेला देशामध्ये विरोधी पक्ष दिसत नाहीये,
इतर ठिकाणी विरोधी पक्ष दिसत नाहीये, तो माझ्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष दिसणं गरजेचं आहे. विरोधक, मला विरोधासाठी विरोध करण्याचं काम नाही करायचंय. जे मी कधी माझा विचार पण माझ्या मनामध्ये येत नाही की हे विरोधक आहेत म्हणून ह्यांना विरोध करायचा आहे, हे माझ्या कधी मनात पण येत नाही. उद्या जर सरकारने एखादं चांगलं काम केलं मी त्याची प्रशंसाही करीन. काश्मीरमधनं 370 कलम काढून टाकलं, त्याबद्दल मी अभिनंदन देखील केलेलं आहे. सो इतक्या मी कोत्या मनाचा नाहीये मी. परंतु आज महाराष्ट्रातले इतर प्रश्न बाजूला सारून आज अमित शहा जर सांगत असतील की आम्ही 370 कलम तिकडे काढून टाकलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल बोला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद होत आहेत त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल नाही बोलत. या सगळ्या कुठच्या या महत्वाच्या ज्या विषय आहेत, आज बँका बंद होत आहेत, बँका लुटल्या जात आहेत, ठेवीदार बाहेर रडतायत. त्या दिवशी माझ्याकडे लोक येऊन गेले, महिला आल्या होत्या, भगिनी आल्या होत्या, तरुण आले होते. एके दिवशी फोन काय येतो, सांगतात बँक बुडाली. कोणाचा नवरा हॉस्पिटलमध्ये, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाला अजून कुठच्या कामासाठी पैसे पाहिजे. स्वतःच्या हक्काचे पैसे जे ठेवलेले बँकेमध्ये आहे, बँक सांगते देऊ शकत नाही, बँक बुडाली. बँक कोणाच्या हातात? भाजप लोकांच्या हातात. एक सिटी कोऑपरेटिव्ह बँक 1.5 वर्ष झाली त्यांनी हात वरती केलेत, खाका दाखवत आहेत. लोकांच्या ठेवी अजून दिलेल्या नाहीत, पैसे देत नाहीत, देऊ शकत नाही म्हणतात. चेअरमन कोण? शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ हे त्याचे चेअरमन. हे बँका लुटतायत, बँका जात आहेत, लोकांच्या ठेवी जात आहेत, भाबडेपणाने लोक त्या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवतायत. त्याच्यावरती आमच्या देशाच्या अर्थमंत्री सीतारामन या येऊन काय सांगतायत, बुडाली असेल तर त्याचा सरकारशी काही संबंध नाही. सरकारशी संबंध नाही म्हणे, तो म्हणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा संबंध आहे म्हणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा संबंध आहे. रिझर्व्ह बँक इंडिया काय सांगते की जेवढ्या शासकीय बँका जेवढ्या आहेत त्याच्यामध्येच आम्ही काही करू शकतो, या बाकीच्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये आम्ही काही ढवळाढवळ करू शकत नाही. परवानगी का दिलीत मग तुम्ही यांना? बँका काढायला परवानग्या का दिल्यात तुम्ही? जर परवानग्या जर समजा तुम्ही दिल्यात या बँका काढण्यासाठी म्हणून, मग जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजेत. लोकांच्या ज्या ठेवी आहेत ह्या आरबीआयने पुढे दिल्या पाहिजेत, त्यांनी दिल्या पाहिजेत, सरकारने ह्याच्यात पुढे हात घातला पाहिजे. पण काही नाही, काही होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे हे काही नाही करू शकत, हे शांत बसणार. यांची तुमची हिंमतच नाही. हे जे त्यांना माहिती आहे ना, त्यांनी जे जोखलंय ना, त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे निर्णय होतात. हे अशा प्रकारचे लहरी निर्णय ना ह्यातनं होतात. त्या सगळ्यांना वटणीवर आणण्यासाठी म्हणूनचा हा माझा यावेळेचा जो मी जी भूमिका घेतली आहे ना, त्या भूमिकेला माझी इच्छा आहे महाराष्ट्राने मला साथ द्यावी. या सगळ्या गोष्टींची चिरफाड विधानसभेमध्ये कशी केली जाईल हे तुम्ही पुढे बघायलाच. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद या सर्वांच्या मागे असू द्यावेत. येत्या 21 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व सहकार्यांना आपण प्रचंड 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 मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामुदायिक राष्ट्रगीत होईल, सामुदायिक राष्ट्रगीत होईल आणि मग सभेची सांगता होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गणेश शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.
प्रत्येक क्षण आनंदाचा. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बस आता माझ्याकडे आत्ता आचारसंहितेनुसार माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे आत्ता तुम्ही जरा थांबाल आता. या संध्याकाळच्या 3 तासामध्ये 3 सभा करायच्या आणि मधला ट्रॅफिक तुडवत यायचा. मला कळत नव्हतं की मी किती वाजता पोचीन, किती वाजता तुमच्यासमोर येईन, मी किती वेळ बोलू शकीन मी. पण तरी अर्धा तास आहे माझ्या हातामध्ये. आज ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे. निवडणुका तर काही येतच राहतात आणि म्हटलं तर आपल्या देशामध्ये दुसरा धंदा तरी काय आहे. लोकसभा झाली, लोकसभेनंतर लगेच विधानसभा, विधानसभेनंतर लगेच महानगरपालिका, मग लगेच जिल्हा परिषदा, मग लगेच कुठच्या ग्रामपंचायती, मग परत लोकसभा. कोण खासदार कसा वागला, कोण आमदार कसा वागला, कोण कुठचं सरकार कसं वागलं, कुठच्या निर्दयी पद्धतीने वागलं, कोणते निर्णय घेतले, जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी दिल्या होत्या, कुठच्या गोष्टी सांगितल्या होत्या, पूर्ण झाल्या की नाही झाल्या, काही तपासायचं नाही. निवडणुका आल्यात, हल्ला गुल्ला. हा झाला ना. ज्यांना निवडून दिलं गेलं त्यांना विचारत नाही लोकांनी काय करायचं की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, सरकार म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या काय पूर्ण झाल्या, किती गोष्टी सांगितल्या होत्या. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही या गोष्टी आणू, आम्ही त्या गोष्टी आणू. आणि पाहताना आपल्या आजूबाजूला काय दिसतंय, ही आमची शहरं बकाल होत आहेत. जो स्थानिक इथला राहणारा, जो पहिल्यापासूनचा इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे, तो कसा बसा जगतोय. तो कसा बसा का जगतोय? कारण आमच्यावरती भारतातले, संपूर्ण देशामधल्या सगळ्या भागातनं आमच्यावरती लोंढे येत आहेत. इथे आम्ही आमच्या भूमिपुत्रांकडे बघू शकत नाही, आम्ही बाहेरची सगळ्यांना पोचायचे. बाकीची इतर राज्य तर वरती बर्बाद होत चाललेली आहेत आणि तो सगळं जे काही आहे तिकडचं ते इकडे येत आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास या उत्तर भारतामधनं 48 ट्रेन्स येतात. 48 ट्रेन्स रोज भरून येतात आणि रिकाम्या जातात. ते आलेले लोक कुठे राहणार आहेत, कुठे नोकरी करणार आहेत, कुठे काम करणार आहेत? काही राज्य म्हणून त्याला काही आकार उकार, त्यांना काही विचारणा, काही नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योग उभे राहतात किंवा राहायचे, रिक्षा परवाने असतील, टॅक्सी परवाने असतील, आमच्या मराठी मुलांना कळत नाहीत कुठे परवाने आहेत आणि कुठे काय ते. त्यांना बरोबर कळतं. आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांना, इथल्या मुलांना, इथल्या मुलींना इथे कोणती कामं आहेत, इथे कोणत्या नोकऱ्या आहेत, हे सांगायचं काम कोणाचं? सरकारचं. पण ते तुम्हाला सांगितलं जात नाही. याचं कारण, एकमेव कारण मी जे सतत सांगतोय, सातत्याने सांगतोय, कारण तुम्हाला गृहीत धरलंय. गृहीत
5 वर्षातनं एकदा येणार तुमच्याकडे मतं मागणार ही सगळी लोक. तुम्ही आपल्या आंधळेपणाने काही मतदान करून मोकळे होणार. आम्ही कोण खासदार निवडतोय, आम्ही कोण आमदार निवडतोय, आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता, भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला. आज इथे महिला बसल्यात, इथे बसल्यात, माझे बांधव बसलेले आहेत. त्यांना बहिणी असतील, त्यांना मुली असतील. आणि एक इथला आमदार सांगतो की तुम्हाला मुलगी पसंत पडल्यावर जर तिला जर मान्य नसेल तर मी उचलून पळवून घेऊन येईन म्हणून. आणि आम्हाला काही नाही वाटत. आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा त्यांनाच परत तिकीट देतं, उमेदवारी देतं. याचा अर्थ तुमच्या नाकावर टिचून तुम्ही आम्ही काहीही बोलू, आम्ही काहीही करू, आम्ही परत कोणालाही उमेदवारी देऊ. तुमच्या पोरीबाळींचा अपमान जरी केलेला असला एखाद्या आमदाराने तरी आम्ही त्याला परत तिकीट देऊ. का? कारण तुम्हाला विचारतंय कोण? मतदान ज्या दिवशी होईल, मतदान झाल्यानंतर तुम्ही जगलात काय आणि मेलात काय, कुठे आहे ना परवा? अशा प्रकारचं विधान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या टेलिव्हिजन चॅनल पासून, सगळ्या वर्तमानपत्रांपासून, देशभरातल्या काही हिंदी आणि इंग्रजी चॅनल पासून सगळ्यांनी झोडपल्यानंतर देखील भारतीय जनता पक्षाला काही वाटत नाही की काय फरक पडतो. काय बोलला तो? मुलगी पळून आणीनच ना, एवढं ना, मग काय झालं? पुन्हा उमेदवारी, बक्षिशी. आणि ही गोष्ट एखाद्या सरकारमध्ये कधी येते? ज्यावेळेला मगरुरी वाढते, ज्यावेळेला माज वाढतो, ज्यावेळेला बहुमत येतं ना, त्या बहुमतामध्ये या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांना, मराठी लोकांना आम्हाला काही वाटत नाही. सतत अपमान गिळायची सवय लागली आम्हाला, अपमान गिळायची. माझी कालची भाषणं तुम्ही ऐकली असतील, वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या वाचल्या असतील. मी याचसाठी ही निवडणूक लढवतोय. हे जे सरकार वागतंय, हे जे सरकार निर्दयीपणे जे काही काम करतंय, या संपूर्ण सरकारमध्ये ज्या प्रकारची माणसं आतमध्ये आहेत, याला प्रश्न कोण विचारणार? महाराष्ट्राला आज खऱ्या अर्थाने जर गरज कुठच्या गोष्टीची असेल तर एका सक्षम, कडवट सरकारसमोर उभा राहणारा, कुठेही सरकारसमोर घरंगळत न जाणारा, सरकारशी सेटलमेंट न करणारा असा एक खंबीर असा एक विरोधी पक्ष पाहिजे. आज माझ्या माता भगिनींच्या मनातली आग, ज्या वेळेला हा इकडचा आमदार बोलल्यानंतर त्यांना जे काही झालं असेल, ती आग व्यक्त कोणी करायची? ती व्यक्त करण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष हवा. जर विरोधी पक्ष जगलाच नाही, विरोधी पक्ष उभा राहिलाच नाही, तर ही बहुमतातली सरकार तुम्हाला कधी चिरडून टाकतील तुमचं तुम्हालाच कळणार नाही. संपूर्ण सत्ता हातामध्ये आल्यानंतर आजपर्यंत काय काय गोष्टी घडल्या आहेत हे भारतीय जनता पक्षाला कळलंच तर पाहिजे. या बहुमतावरतीच तर इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती आणि त्याच बहुमताच्या आधारावरती आज ह्या सगळ्या देशामध्ये कारभार सुरू आहे. बहुमत आलं, बहुमत आल्यावरती कोण विचारणार, कोण विरोध करणार आहे? विरोधी पक्षच नाही आहे. मग आम्हाला वाटलं एके दिवशी आम्ही नोटा बंद करून टाकल्या. ज्या दिवशी नोटा बंद झाल्या त्याच्यानंतर 10 दिवसानंतर माझं भाषण झालं होतं. त्या भाषण झाल्यावरती, त्या भाषणामध्ये मी बोललोय की हा निर्णय जर चुकला तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. या देशामधले उद्योगधंदे बंद होतील. या देशामधल्या हजारो लाखो जणांच्या नोकऱ्या जातील. आज त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आहे. एकेका कंपनीमधनं 5-5, 10-10 हजार माणसं काढली जात आहेत. कंपनी बंद, उद्योग व्यवसाय बंद. म्हणजे ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या जात आहेत.
जो माझा तरुण, जी माझी तरुणी ज्या शिकतायत, ज्यांना नोकरी हवी आहे, त्यांच्यासाठी उद्योगधंदे नाही आहेत. बँका बुडतायत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या हक्काच्या राहिलेल्या नाही आहेत. कधी उद्या तुमची बँक बुडेल, कधी उद्या तुमचे पैसे जातील माहिती नाहीये. आज त्या पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या तुम्ही बघताय तमाशा सगळा. त्या सगळ्या माता भगिनी, सगळे बांधव बाहेर रडतायत. माझ्या वडिलांचं ऑपरेशन असल्यामुळे मला पैसे पाहिजे, पैसे मिळत नाही, बँक बुडली. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, बँकेमध्ये पैसे ठेवले होते लग्नासाठी, बँक बुडली, गेले पैसे. बँक बुडली, मुलीचं लग्न आहे, माझ्या मुला. आणि उद्या या अशा असंख्य अनेक घटना घडत जातील. पुढल्या वर्षी अजून भयानक परिस्थिती निर्माण होईल. हा सगळा तुमचा राग हा व्यक्त कधी करायचा, कोणासमोर करायचा, कधी करायचा, कोणी करायचा, याच्यासाठी हा विरोधी पक्षाची जी भूमिका मी घेतली आहे ना, ती त्याच्यासाठी घेतली आहे. लोक मला विचारतात त्या माझ्या कालच्या भूमिकेनंतर की तुम्ही सांगत होतात की माझ्या हातात सत्ता द्या, माझ्या हातात सत्ता द्या. तर मी आज पण सांगतो, पण एकूण आजची परिस्थिती, आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्राला आज नुसत्या सत्ताधाऱ्यांची, सत्तेमध्ये बसणाऱ्यांची गरज नाहीये, तर एका चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. तर हे सरकार वटणीवरती येईल, तर हे ठिकाणावरती येईल. काही देणं घेणं नाही हो या लोकांना. या महाराष्ट्रामध्ये काय होतं, या महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे. या भारतीय जनता पक्षाचे अमित शहा आता महाराष्ट्रामध्ये भाषण करतायत. काय भाषण करतायत? आम्ही काश्मीरमधलं 370 कलम काढून घेतलं. संबंध काय महाराष्ट्राच्या निवडणुकीशी? ज्या ग्रामीण भागामध्ये आज तिकडे प्रचार सभा करतायत, त्या ग्रामीण भागामधल्या आमच्या शेतकरी बांधव गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000. पण आमच्याकडे काय लोकसंख्या आहे, एवढी लोकसंख्या आहे, काय गेले 14,000 गेले तर गेले. तुमच्या काही जाणीवा जिवंत आहेत की नाही आहेत? ही लोक येत आहेत, मूर्ख बनवतायत, वाटेल त्या थापा मारतायत. देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख विहिरी बांधल्या. 1.25 लाख विहिरी कशाला म्हणतात? आज पाऊस चांगला पडलाय म्हणून ठीक, पुढल्या वर्षीचं काय? या आत्ताच्या मे महिन्याच्या आत्ता दुष्काळामध्ये, आपला उन्हाळ्यामध्ये जो काही दुष्काळ पडला, महाराष्ट्राच्या तालुक्याबंद तांडेच्या तांडे बाहेर पडले. आले कुठे? या शहरांमध्ये. ते येऊ देत, कारण त्यांचा अधिकार आहे, कारण ते या महाराष्ट्राचे नागरिक आहेत. ही शहरही त्यांची आहेत. दुष्काळ पडला, तिथे कोणी विधानसभेत बोलायला तयार नाहीत. का? विरोधी पक्षच नाही. विरोधी पक्ष नेता काय? आता गेल्या 5 वर्षातला काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता हाच भाजपमध्ये गेला. काय उरली मग? तुमची भूमिका कोण मांडणार? तुमचा राग कोण व्यक्त करणार? तुम्हाला रोज जे भोगायला लागतंय त्याच्या वेदना त्या विधानसभेमध्ये कोण सांगणार, कोण बोलणार आहे? ही असली माणसं जी विकली जाणार आहेत. आज ह्यांची चलती चालू आहे तर ह्यांच्याकडे आले, उद्या ह्यांची चलती चालू आहे तर त्यांच्याकडे गेले. ही असली पक्ष बदलू माणसं ही तुमच्यासाठी काय उभी राहणार हो? ही मुळात गेलेली असतात स्वतःच्या स्वार्थासाठी. ते तुमच्यासाठी काय करणार आहेत? ते तुम्हाला कुठे बघणार आहेत? पण ही लोक अशी वागतात याचं कारण तुम्ही थंड बसलेले असता. आज काँग्रेस राष्ट्रवादी मधले जेवढे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत सगळे भाजपमध्ये आलेत, सगळे शिवसेनेमध्ये आलेत.
इथे येऊन निवडणुका लढवत आहेत. मग फरक काय पडला? या देशामधनं कुठचा भ्रष्टाचार जाणार होता? लाखो करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेली माणसं हे पक्षामध्ये घेत आहेत आणि माझ्यावरती ईडीची तुम्ही चौकशी लावताय. मला काही फरक पडत नाही. मला नाही काही फरक पडत या लोकांचा. हे असले धंदे आजपर्यंत मी कधी केले नाहीत, असले उद्योग आजपर्यंत मी कधी केले नाहीत. या आत्ताचं महाराष्ट्र राज्याचं सरकार असेल नाही तर अगोदरचं सरकार असेल, कोणत्याही मंत्र्याला आजपर्यंत विचारून बघा, आजपर्यंत कुठचंही खासगी काम राज ठाकरेंनी तुमच्यापर्यंत कधी आणलंय का? कुठचं पैशाचं काम तुमच्यापर्यंत आणलंय का? आणि म्हणून मी डोळ्यात डोळे घालून यांच्याशी बोलू शकतो. यांना सगळ्यांना लावले आपल्या ना धमक्या नुसत्या दिल्या तरी पटकन इकडे येतात. कोणतं राज्य घेऊन बसलोय आपण? कोणत्या राज्यात जगतोय आपण? आणि हे जर एकमेकांचे जर समजा स्वार्थासाठी म्हणून जर इकडे तिकडे जाणार असतील आणि हेच जर माणसं जर समजा सत्तेमध्ये बसणार असतील, कोणत्या अपेक्षा घेऊन बसल्यात तुम्ही? आणि कसलं जाहीरनामे आणि कसले काय घेऊन बसलोय आपण? त्याच गोष्टी सांगतायत. हे इथे मी त्यांचे जाहीरनामे घेऊन आलोय आता. केवढ्या गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. काय झालं त्याच्या जाहीरनाम्याचं? झालं काय? आणि या सरकारला फरकच पडत नाही, कारण त्याला माहिती आहे ह्यानी कधी वाचलेलंच नाही, याला माहितीच नाहीये. त्यावेळेच्या त्या माहोलवरती मतदान करून मोकळे होतात आणि मग 5 वर्ष ठणाणा करत बसतात. या शहरांमधल्या काय पडलेल्या खड्ड्यांबद्दल त्याच्याबद्दल कोणाला राग नाही. बस आम्ही काय करतो? ट्विट करतो, आम्ही व्हॉट्सअप फॉरवर्ड करतो की आमचा राग शमला, आमचा राग गेला. त्याच्यातनं परिस्थिती जाणार आहे का? मी आत्ताच त्या विक्रोळीच्या सभेमध्ये सांगितलं. मी म्हटलं की मुंबई महानगरपालिका ही जगातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्याच्यामध्ये रस्त्यावरती खड्डे पडल्यानंतर खड्डे बुजवायचं कंत्राट निघतं 200 कोटीचं. म्हणजे रस्ते बांधणारेही तेच कंत्राटदार, त्याच रस्त्यामध्ये खड्डे पडणार कारण ते चांगले रस्ते बांधणार नाहीत. पुन्हा तेच खड्डे बुजवण्यासाठी म्हणून पुन्हा त्यांच्याकडेच कंत्राट जाणार. पुन्हा त्याच्यातले टक्के नुसते आपले येत आहेत, ओरबाडतायत, नुसते ओरबाडतायत. आणि तुम्ही सगळेजण टॅक्सच्या स्वरूपामध्ये पैसे भरताय ना, टॅक्सच्या स्वरूपात. आम्ही रोड टॅक्स भरतोय, आम्ही हा टॅक्स भरतोय, आम्ही तो टॅक्स भरतोय. आज देशाची जर समजा तुम्हाला सद्य परिस्थिती जर लक्षात घ्यायची असेल, किती गंभीर परिस्थिती आहे याचा तुम्हाला अंदाज आहे की नाही मला कल्पना नाही. पण या सरकारांच्या या सगळ्या चुकीच्या धोरणांमुळे, नरेंद्र मोदींच्या एका चुकीच्या धोरणामुळे 2 गोष्टी, एक तर ते नोटाबंदी केल्या आणि त्याच्यानंतर तो जीएसटी लागू केला. आज या सरकारवरती काय वेळ आली? तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाची गोष्ट माहिती आहे? माहिती आहे ना? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय? जो पैसा रिझर्व्ह मध्ये ठेवला जातो, ज्या वेळेला या असल्या बँका बुडतात त्यावेळेला त्या बँका वाचवण्यासाठी म्हणून ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असते. तिकडे पैसे छापतात तो भाग वेगळा नंतर, पण त्याच्याकडे जे पैसे असतात हे असे तुमचे पैसे कुठे जाऊ नयेत याच्यासाठी म्हणून काही गोष्टी असतात. त्याच्यासाठी ती मोठी बँक आहे. आज त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेकडून सरकारने, केंद्र सरकारने 1,70,000 कोटी, 1,70,000च ना, 1,70,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेतनं काढले सरकार चालवण्यासाठी. मग सरकारकडचे पैसे कुठे गेले?
सरकारकडचे पैसे गेले कुठे मग आम्हाला माहितीच नाही. जर आमच्या बँका कुठेतरी जाऊ नयेत, डबघाईला येऊ नयेत, बुडू नयेत, लोकांचे पैसे बुडू नयेत, याच्यासाठी जर रिझर्व्ह बँकेचे पैसे हे सरकार उचलणार असेल तर मग उद्या बँका बुडाल्यानंतर जर समजा पैसे नसतील, तुम्हाला पैसे कोण देणार आहे? आणि कशाचा कशाला काही संबंध नसताना आज तुम्ही जो रेल्वेने प्रवास करता, कसा प्रवास करतात लोक? प्रवास मीही केलाय, मी आत्ताच सांगितलं. नाही तर काही लोकांना असं वाटतं की राज ठाकरे तू कधी प्रवास केला? मी जेव्हा जेजे स्कूलला फाटला होतो त्यावेळेला बांद्र्यावरनं मी हार्बरने जायचो, 2 वर्ष जायचो, नंतर मग बसने जायचो. तेव्हाही ती हार्बर अशी भरलेली असायची. आता तर बघवतच नाही, म्हणजे आता तर कदाचित ती फुटेल अशी वाटते ट्रेन. आणि अशा परिस्थितीतनं तुम्ही संपूर्णपणे प्रवास करत असताना, रेल्वेचा प्रवास करत असताना, जीव धोक्यात घालून तुम्ही ऑफिसला जात असताना, परत येत असताना त्याचा विचार होत नाहीये. रिझर्व्ह बँकेमधनं सरकार देश चालवण्यासाठी पैसे काढतंय आणि आम्ही काय त्यांच्या डोक्यातनं कल्पना काय? आम्हाला 1,10,000 कोटी रुपयांचं बँक कर्ज काढून जपानकडनं आम्हाला बुलेट ट्रेन आणायची आहे मुंबईवरून अहमदाबादला जायला. कोण जाणार आहे? आज वर्षानुवर्ष इथे 2-2, 3-3 पिढ्या राहणारे जे गुजराती लोक आहेत, तो गुजराती समाज, त्याला तरी कुठे जायचं असतं? त्याचा सगळा कामधंदा इकडे. मराठी माणसाचा काही संबंधच नाही. कशाला जाणार ढोकळा खायला? गेले 2 तासामध्ये आणि आले 2 तासामध्ये. करायचं का आपण? म्हणजे इथल्याही गुजराती माणसाला काही गरज नाही. तिथे पण विरोध झाला, गुजरातमध्ये विरोध झाला या गोष्टीला. गुजरातमध्ये जरी विरोध झाला, महाराष्ट्रात पण विरोध झाला, आपण त्याला विरोध केला. कोण विचारतंय तुम्हाला? आमच्याकडे बहुमत आहे. बहुमतावरती आम्ही काही वाटेल ते करू. कुठून न्यायचे बुलेट ट्रेन? आदिवासींच्या, आमच्या महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या जमिनीवरनं न्यायचे. जमिनी काढून घ्या त्यांच्या. असतील आदिवासी, पण आमच्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वप्न आहे, देश भिकायला लागला तरी चालेल पण बुलेट ट्रेन करणार. या लहरी, हा बाज, हा येतो कशातनं? या गोष्टी घडतात कशातनं? या गोष्टी घडतात बहुमतातनं. नुसत्याच बहुमतातनं नाही, विरोधी पक्ष नसल्यामुळे या गोष्टी घडतात. याला जाब विचारणारा कोण नाही, याला भीती वाटावी असं कोण नाही. आणि या सगळ्या लहरी गोष्टी या ज्यावेळेला सरकारकडनं घडत असतात, होत असतात, तेव्हा मी हा या गोष्टींचा निर्णय घेतला की आजची परिस्थिती या महाराष्ट्राला एका खंबीर अशा विरोधी पक्षाची गरज आहे. तो विरोधी पक्ष या महाराष्ट्राला देण्याची इच्छा जगाच्या पाठीवर, जगाचं मला कल्पना नाही, परंतु भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा कुठचाही राजकीय पक्ष नसेल की ज्याने विरोधी पक्षासाठी मला मतदान करा म्हणून सांगितलं. असा कोणताही राजकीय पक्ष नसेल. ही भूमिका घेण्याचं कारण सरकारला वटणीवर आणणं, सरकारवरती अंकुश ठेवणं, तुमच्या ज्या भावना आहेत, तुमचा जो राग आहे, तो राग व्यक्त करण्यासाठी म्हणून मला हे माझे शिलेदार तिथे विधानसभेत पाठवायचे आहेत. यावेळेला निर्णय करा तुम्ही की सक्षम विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये बसला नाही, सगळा महाराष्ट्र आटपला म्हणून समजा. तुमचे गडकिल्ले, महाराजांचे गडकिल्ले हे लग्नांसाठी देत आहेत. आमचा इतक्या वर्षांचा जुना इतिहास, शिवछत्रपतींचा इतिहास, आमच्या महाराष्ट्राची ओळख जी आहे ती शिवछत्रपती आहे. त्या शिवछत्रपतींचे अनेक गडकिल्ले हे लग्न समारंभासाठी देत आहेत. हा विचार त्यांच्या मनात येतो. याचं कारण विरोधी पक्ष नाहीये. विरोधी पक्ष यांना प्रश्न विचारायला उभा नाहीये. यांना आरेला कारे उत्तर द्यायला कोणी नाहीये तिकडे. आणि याच्यासाठीची निवडणूक आहे. बाबांनो, ही वेळ संपत आली. आता जवळपास 10 वाजायला आलेले आहेत. मी आज आपलं दर्शन घेण्यासाठी इथे आलो, एक आवाहन करण्यासाठी आलो. माझे जे सगळे उमेदवार आता इकडे आहेत. गणेश कुठे गेला? गणेश आहे, सुमित आहे, विजय आहे, सतीश आहे, कुठे गेले? ही जी सगळी मंडळी जी उभी केलेली आहेत, मी
ठीक आहे, सहज बाबा तुला हवंय का तिकीट, घेऊन जा. कुठचा नवीन पिक्चर लागलाय, तुला हवंय त्याचं तिकीट, तू घेऊन जा. याच्यासाठी उभी केलेली नाहीये. मला माहिती आहे यांच्या पोटामध्ये एक आग आहे, यांच्या पोटामध्ये एक राग आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्याची, चीड व्यक्त करण्याची जी जागा आहे ना विधानसभा, तिथे मला यांना सगळ्यांना पाठवायचं. मी या माझ्या महाराष्ट्राला हातावर हात ठेवून हतबलतेने बघू शकत नाही. हा महाराष्ट्र हतबलतेने होता कामा नये, हतबल होता कामा नये. हे माझं मराठी मनगट आहे, हे सळसळतच असलं पाहिजे. आणि त्याच्यासमोर मग कुठचंही आव्हान असू देत, मग सरकार कोणाचाही असू देत, त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सगळ्या शिलेदारांमध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या या निवडणुकीला, विधानसभेच्या निवडणुकीला रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझ्या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.